राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनीविषयी सर्व काही. नमस्कार. उपचारांसंबंधी अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमातून येत असतात. अशा प्रसंगात सावधानता कशी दाखवली पाहिजे या महत्त्वाच्या विषयावर या भागात माहिती देत आहेत योग शिक्षक आणि जीवनशैली सल्लागार चंद्रशेखर वेलणकर यांनी. त्यांच्याशी संवाद साधतायत जनकल्याण समितीच्या सेवा भवन या प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संदेश उभे. सध्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज फिरतोय की एक डॉक्टर कुटुंबाचा जीवघेणा अपघात झाला आणि त्याच्यामुळे खूप किडनीज उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या मेसेजमध्ये काही तथ्य असतं का? एका खूपच महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे की हा मेसेज गेले साधारण 8 ते 10 वर्ष आम्ही बघतो आहोत. वेगवेगळ्या वेळी तो प्रसारित होत असतो. तर अशा प्रकारचे जे मेसेजेस असतात ते रुग्णांची दिशाभूल करणारे तर असतातच, पण त्यांना मनस्ताप होतो, त्यांचं एक्सप्लॉयटेशन सुद्धा होऊ शकतं, शोषण होऊ शकतं. तर त्यामुळे अशा प्रकारचा मेसेज आपल्याकडे आला कधी तर आपण तो फॉरवर्ड करू नये, त्याला तत्काळ डिलीट करून टाकावा, पसरवायचा अजिबात नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की ज्यावेळेला किडनी द्यायची असते, किडनी ट्रान्सप्लांट होतं, तर त्याची एक वैद्यकीय आणि लिगल प्रक्रिया असते, कायद्याची प्रक्रिया असते. तर कोणीही असं कोणालाही किडनी देऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात, त्या आवश्यक असतात. त्या केल्याशिवाय आपण कोणीही कोणाला किडनी देऊ शकत नाही. तर त्यामुळे कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रियेच्या अधीन राहून हे सगळं करायचं असतं, नाहीतर ते इलिगल समजलं जातं. त्याच्यासाठी नाव नोंदणी आपल्याला करायची असते. आपला जो रक्तगट असतो त्यानुसार त्या रुग्णाची नाव नोंदणी होते आणि मग त्या लिस्टमध्ये जेव्हा आपला नंबर येईल त्यावेळेला आपल्याला ती किडनी मिळते. तर त्यामुळे असं अजिबात होऊ शकत नाही की कोणाची किडनी कोणालाही देता येईल. तर हे लक्षात ठेवायचं, यातनं आपण शोषण आपलं व्हायला नको. त्याशिवाय आणखी एक महत्वाचं आहे की या संदर्भात मी सांगू इच्छितो की बऱ्याचदा असं सांगण्यात येतं रुग्णांना की असं केल्याने बरं वाटेल, तसं केल्याने बरं वाटेल, अमुक एक पद्धत आहे, तमुक एक पद्धत आहे, असं सांगतात लोक. त्याला वैद्यकीय आधार काही नसतो. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज मितीला, आजच्या तारखेला किडनी जर रुग्ण असेल तर त्याच्याकरता किडनी विकार तज्ञांनी दिलेली औषधं, डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट हे 3च अगदी वैद्यकीय शास्त्रीय उपाय आहेत, इफेक्टिव्ह उपाय आहेत. याशिवाय इतर जे उपाय असतात त्याला बळी पडू नये. कुठलीही गोष्ट एक आपण नियम ठेवायचा की मला काही कळलं तर जो किडनी विकार तज्ञ माझे जे डॉक्टर आहेत त्यांना मी जाऊन सांगायचं की सर असं असं आहे आणि त्यांनी अनुमती दिली तर ती गोष्ट तुम्ही करू शकता. आपल्या मनाने काहीही करायचं नाही. त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स वाढायची शक्यता असते. आपल्याला उत्तर तर मिळणारच नाही, अधिकाधिक आपलं एक्सप्लॉयटेशन सुद्धा होऊ शकतं. तर अशा प्रकारचे मेसेज पुन्हा एकदा मी सांगतो की यांना फॉरवर्ड करू नका आणि त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवू नका. छान माहिती सांगितली. योग्य सावधान की बाळगणं हे किडनीच्या रुग्णांसाठी खूप आवश्यक आहे. आणि ते ऑलरेडी ना मानसिक दुसऱ्या त्रासात असतात. काय वाटतं की मला रिलीफ मिळतोय, लगेच मी जातो, त्याच्यावर त्या नंबरवर ते फोन पण करू शकतात. हे धोकादायक ठरू शकतं. म्हणजे एक्सप्लॉयटेशन करणं बरोबर हे होतं त्याच्यामुळे, आणि अचानक अशा आशा वाढणं खरी गोष्ट आहे. आणि मग ते नंतर मग भ्रमनिराश झाल्यावर तर अजून त्रास होतो, वेदना होतात. त्यामुळे अशा गोष्टी ज्याला आता खरंच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तरी तुम्ही पाऊल उचलू नये. अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टर त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकतात. आपण कोणी याच्याबद्दल काळजी घ्यावी. अगदी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता सेवा भवन, सर्वेक्षण क्रमांक 136, पटवर्धन बाग चौक, गुळवणी महाराज पथ, एरंडवणे, पुणे 411004. संपर्क क्रमांक 94 23 50 02 36, 94 23 50 02 36, 942350 0236.